सो गाईज, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या एक नव्या कोऱ्या करकरीत ब्लॉग मध्ये. तर गाईज, ह्याला आपण ब्लॉग नाही बोलू शकत कारण की ना खूप दिवस झाले मी दिव्याला कॉल नाही केला. सो माझ्या डोक्यात असा विचार चाललाय की आपण कॉल करून जरासं शॉक करू, दिला एक प्रँक कॉल असतो नाही का, प्रँक कॉल करू. सो त्याच्यासाठी थांब ना, कॉपीराईट लागेल. सो त्याच्यासाठी मी तिला एक मस्तपैकी असा प्रँक कॉल करून जरासा धक्का देतोय. तर तिच्या रिएक्शन बघू. ती ऐका लय बडबड बडबड करते आणि डेंजर आहे जरा ती. ये बड़ी अच्छी बात कही आप. ती अशी बडबड करते का ती सांगून तर मला वाटतं मजबूत भडकणार आहे माझ्यावर. तर म्हणजे कसा कॉल करू, काहीतरी तिला म्हणजे असा फसवतो बाई. तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा. अरे सॉरी गाईज, ब्लॉग नाही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला खूप आवडेल गाईज, खूप आवडेल. तर चला तिला पटकन कॉल लावू. 2 मिनिटं थांबा, कॉल लावतो. दादाच्या मोबाईलवरून कॉल लावतो, माझ्या नको. ओके चला गाईज. गाईज कॉल लावलाय तिला. चल, जरशी मंद आहे ना ती, जरशी ढिल्ली लवकर उचलत नाही. अगं उचल ग बाय, उचल लवकर. काय करते तू? लागला. हॅलो, बोला. अगं भावेश बोलतोय. बोला. आज कशी काय आमची आठवण आली घरी? पण अरे काय नाही रे, असंच केलं. कुठे आहे? घरात माझ्या. कुठं असणार? का ग, बाहेर जातं नाही तुला? नाही मला. अरे हा बरोबर, तू बारीक आहेस ना का, तुला कोण पण कॅरी बॅग मध्ये पण उचलून नेल. बरोबर. झालं मारून. ए काय पण बोलू नको, पानसट बिनचट. मग करायला अगं बोललो काय करतेस? हॅलो एक सेकंड आहे. गाईस, तुम्हाला बोललो ना एक नंबरची मंद पोरगी आहे, जरा डोक्यात फार हल्लेले. एक मिनिट. हॅलो, बोल. काय करते? बसले बाहेर. बाहेर का ग, घरात नाही घेत? नहीं. घेतात ना. मग बाहेर का बसलेस? असं असं खेळते. गेम कुठली ग? खेळते का? काय करायचंय तुला? अगं असंच विचारलं. तुला माझी आठवण कशी काय आली? प्यारी समझ गई. आली ना बाबा, अशीच. अशी कशी काय? अगं काय झालं सांगू? काय? असंच मी काहीतरी बघत होतो ग, तेव्हा तुझा फोटो बघितला. बोललो हिला खूप दिवस कॉल नाही केला म्हणून कॉल करू. हा काय? हा ठीक आहे. बोला. काय बोलतेस? काय बोलू? आज कुठे गेली नाही भटकायला? मी कुठं जात नाही, मी घरातच असते. का ग, घाबरते बाहेर फिरायला? कोण उचलून नेल? काय संबंध? हा मला नाही कोण उचलून देणार. आणि मी नेला तर उचलून तुला? काय संबंध? घरी आणली तर उचलून माझ्या. बरं. हा. अबे साले. झालं फ्लर्ट करून. अरे यार, तो करे क्या, बोले तो बोले. बघितलं तू फ्लर्टिंग करण्याचे ह्याचे पण नाही बघ, तुझ्याशी फ्लर्ट करते तू अशी बोलतेस. मजा आहे का? मी सांगितलं काय फ्लर्ट करायला? मजा आहे काय? बोल. अगं काय नाही बोललो, असंच केलं. ऐक तर. बोल अरे मी तर. काय बोलत होतो, काय? तू बारीक पानापासून काळी आहेस का आता झालीस? फालतूगिरी करणं बंद कर आणि मुद्द्याचं बोल ना. अगं मुद्द्याचं काय नाही. अरे काय झालं माहितीये का? काय केलंस तू? अगं काय झालं, तर मी गोष्ट सांगितली नाही ग. कोणती? अरे काय? ते जाऊ दे, ते तुला सांगतो मी. तू जेवली का नाही? जेवायला टाइम नाही, मुद्द्याचं बोल ना. अगं ऐक तर. बोले ना. अरे मी तुला सांगितलं नाही ग खूप दिवस. म्हणजे काय लपवतोयस तरी काय? अगं माझी ना तुझी काय? म्हणजे एक पोरगी आहे का, ती मला लय आवडते. हा काय? हा
मग तिचं काय करायचं आपण? आपण नाही, मीच करणार ना, तू काय करणार? सॉरी माझा काही संबंध आजचं काय अगं मग मी ट्राय करत होतो तिला पटवायला. पण नाही पटली. रुको जरा. हसू नकोस, पटली ती मला. आई ग मग ऐसा होईल नाही सकता है. का मला पोरगी नाही पटू शकत नाही का? नाही काय तुझ्या हरकत दिसतो का मी तुला? पटली तरी पटवून नाही देणार जा काय करणार आहे. अगं खरंच सांगते दिव्या, मस्ती नाही करत. बघू कोणती सगळे फोटो तर पाठव. ते काय शब्द आहेत तुझे? मी अशी ते समजला ना. अगं ऐक तर, बघू कोण आहे ती मुली. फोटो पाठवतो मी तुला नंतर, तू चिडू नको ग, ऐक तर. अच्छा आता समजलं मला. तो इंस्टावरून पण ब्लॉग केलाय. काय? इंस्टावर पण तू ब्लॉग केलाय मला. अगं नाही. जा आयटम काय भेटले तर ए काय पण नको बोलू, लक्ष्मी आहे माझी. लक्ष्मी आई हा. ग. अर्धांगिनी आहे माझी. हे काय शब्द आहेत तुझे? ठीक आहे ना तू भेट ना कधीतरी भेटशील. अगं तेच तर सांगायचे तुला. काय अगं तर तिला मी माझे सगळे आयडी पास, व्हिडिओ पास, व्हॉट्सअप, स्कॅनर आणि ती कधी कधी दिवसातून तर 24 तासामधले तर तिला 20 तास मला भेटायला लागतो. ओ माय सो गॉड. हा, तर ती फोन घेऊनच बसते माझी. तर तुझे मेसेज बघितले ना, हा तर ती मला बोलते की कोण आहे. हा तर मी तिला बोललो, एकदा रस्त्यावरून चाललेली अशी येड्यासारखी करत होती, मी उचलून तिला गप घरी सोडली, ते तिथून माझी फ्रेंड झाले. अरे हा अशा रस्त्यात कोण पण पडलेलं दिसत कोणाला पण उठून घरी येऊन जातो. नाही ग, तुलाच नेला. मला वाटलं की तुझी मेंटली तू स्टेबल नाही म्हणून बोललो हिला घरी सोडावा. पाच फ्रेंड दोन मारून झाले. पाच फ्रेंड. अगं तू हसण्यावर नको घेऊ, खरंच सांगताय. फोटो पाठव ना. अरे पण फोटो कशाला, आमची प्रायव्हेट आहे ना, प्रायव्हेट ठेवायचे आम्हाला शेवटपर्यंत ठेवायचे ना. हा मग मला काय करायचंय. मेन मुद्द्यावर येऊ का मी? हा बोल. तर ती पोरगी मला काय बोलते काय की भावेश, हॅलो, बोल. रडू बिडू नको तू. की कशाला रडू. काय संबंध काय म्हणण्याचा. अरे पण ऐक तर. बोल अगं ऐक तर. बोल नाही भाई बोल. अरे तू भाई बी काय बोलतेस? गप, तिने ऐकलं तर परत ती माझी गेम करेल. नीट बोल मित्रासारखा. मीच तिची गेम करत. तू बोल. अरे बाबा डेंजर आहे ती. हा काय हा बोल ना बाई मुद्द्याचं बोल ना. तर ऐक तर. बोल ना बोल. ती मला काय बोलते माहितीये? काय बोलते की हिच्याशी बोलायचं नाही, हिच्याशी काय कॉन्टॅक्ट नाही ठेवायचा. आई नको देऊ ग बाई. तू पण ती घाल दिसलं तिला पण घाल. अरे तू शिवाय नको देऊ. गाईच पक्की चिडला वाटतं, फोन ठेवला डायरेक्ट. आई शपथ. गाईच परत कॉल लावतो. मग अशी चिडून ठेवला बाईने फोन. मग अशी चिडून ठेवला बाईने. बोल. अगं तू कॉल कशाला कट करते? मला काय सांगतो तुझं तू बघून घे ना. अरे पण हा, अगं मी तिला बोललो काय की माझी फक्त फ्रेंड आहे, गर्लफ्रेंड कोण बनवल तिला अशी, असं बोललो मी तिला. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. नहीं. फ्रेंड तरी कशाला ठेवलंय. अरे हा, मग तेच तर तुला सांगल. अरे तुझा नानाची टांग तुझा हात आता आले म्हणून उडू नको. काय? तुझा पण गेम करेल तिचा पण गेम करेल. जास्त टायमिंग मारू नको इथे. अगं ऐक तर तू. काय हा मग तुला पानसट गोष्टी ऐकायला टाइम नाही मला. समजलं ना. का ग? काग काय काग. ती ठीक बोलल. तुला बोलता येत नाही. तुला उलट माझ्या साईडने बोललं पाहिजे. अरे पण गर्लफ्रेंड आहे ना माझी ती, मी तिला कसं काय नाही बोलू शकतो? माझी अर्धांगिनी आहे ती. जाऊ दे. भविष्यात तिचं ना माझं काहीतरी होणार आहे. माझी अर्धांगिनी आहे ती आणि मी तिला बोलू का तुझ्यासाठी? आणि ठीक आहे ना. तुझ्या अर्धांगिनीकडे लक्ष दे. मग ऐक तर. हा काय थांब ग.
पकी चिडले गाईज, पकी चिडले. मला काम आहे. अगं काय मी तुला काय बोलतोय. की सांगू तुला ते? हा सांग. हॅलो बोल, काय सांगतेस. मला कुठं तुमची घालायची अरे काय शब्द आहे, शी 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 अपशब्द, शी अपशब्द मला अजिबात आवडत नाही. म्हणून समजला, म्हणून ती पोरगी एवढी संस्कारी आहे ना दिव्या, की ती एक अपशब्द, ती गाढवही बोलत नाही दिव्या. गाढव, गाढवा, कुत्रे असे शब्दही नाही बोलत ती. किती संस्कार तिच्याकडे. आणि ती मला आवाज कशी देते माहितीये का. मला काय सांगतो तू, कशी पण दुसरा आवाज दिला तर काय? अगं ती मला आहो शिवाय आवाज देत नाही. आई गं. आई गं, ताई. 2 दिवस नाही झाले, 2 दिवस. अशीच बोलते, मला काय लागलं का अशीच बोलते. आई ग माझ्या आवनला लागलं, अशीच काळजी करते माझी. जेवण पण तिच्या हाताने भरवते. हा, दादीच्याकडे जाऊन खा. अगं तुला सांगायचं विसरलो जरा मी, काय? म्हणजे तेच की आमचं असं असं चालू आहे. खूप दिवस झाले का आता. आज 8 दिवस 7 तास 42 सेकंद झाले. मी विचारलं 8 दिवस 7 तास 42 मिनिटं एवढी खाली. अरे हा, मला काय एवढं क्लिअरिटी देतो. अगं मी तुला सांगतोय ग की आता मी तुझ्याशी बोलू नाही शकत, कारण की माझ्यासाठी माझी फर्स्ट प्रायोरिटी माझी ती आहे. मग तुमचं तुम्ही बघून घ्या, मला मध्ये घेऊ नका. आणि मी तुमच्यामध्ये पण तुला कोण घेणार आहे मध्ये. तू गेला उडत आणि ती पण गेली उडत. फक्त कुठे दिसला तर नाही ना तुम्हाला लोकांना सोडवून. अरे पण उडत कसं जाऊ मी आता सांग. लय काळजी घेते का दिव्या माझी. पण ती मला एक बोलले, या ही ना ते दिव्या डिप्रेशन. ती बोलते तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना, तिच्याशी जेव्हा तू बोलणं बंद करशील ना तेव्हा मी तुझी अजून काळजी घेईन. ती बोलते मला अनकम्फर्टेबल वाटतं, अनसिक्युअर वाटतं. इन्सिक्युअर वाटते. इन्स तुझा पण आवाज काहीच व्हिडिओ माझा दादा काढतोय. मी तुझ्याशी बोलणं बंद करणार आहे थोड्या दिवसात. हॅलो. अगं तिला आता तिची प्रायोरिटी मला इम्पॉर्टंट आहे ना, पहिले माझ्यासाठी फर्स्ट आहे ना बाई ते. तिला सिक्युअर करून दे ना गाईज. मजबूत चिडले गाईज, मजबूत मजबूत मजबूत. जराशी अजून फास्ट करतो नंतर सांगतो. अगं प्रँक कॉल होता, जराशी फास्ट करू अजून, थांबा. चिडेल तिला तर मी ट्रोल पण एवढा केला का बोलून पाहिजे नाही, लाल झाली असं डायरेक्ट. अगं पटापट बोल ना, माझ्याकडे टाइम नाही. मला तिला बाहेर फिरायला न्यायचं आणि नंतर आम्हाला पाणीपुरी खायला जायचे. पाणीपुरी खा, नाही तर काय खायचं तिकडे खा. हा मला हे रडगाणं सांगायला कॉल केलाय? नाही ग, मी तुला असं सांगायला कॉल केला की आपण आता बोलणं बंद करू, कारण की माझ्या गर्लफ्रेंडला आवडत नाही ग तुझ्याशी बोलणं. ती बोलते की ही खूप चिपकू आहे, ही खूप चिपकू आहे. ठीक आहे ना, बसते ना, किती दिवस टिकते. हे असं तू नाट नको लावू ग, असं मन नको ना घालू. अगं मी तिच्या सोबत ना 7 जन्माचे स्वप्न बघितलेत. रुको जरा, सबर करो. आंधळ प्रेम आहे माझं तिच्यावर. अजून 2 जन्म जाऊ दे स्वप्नात तुला. अगं नाही, आंधळ प्रेम आहे. ती माझ्या समोर जरी आली ना दिव्या, आई शपथ सांगतो की ती माझ्या समोर जरी आली ना, माझ्या काजाचे ठोके असे ठाक 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 करतात. 400च्या स्पीडने धावतात ग दिव्या. अगं ती फक्त मला एकच गोष्ट बोलली. काय बोलते माहितीये? अहो तिथं फेल झालो ना मी. हो, दुसऱ्या दिवशी मला बोलली अहो जेवलात का. मग दुसऱ्या बोलली माहितीये, बोलते ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना, तिच्याशी जरा बोलणं कमी कर जरा, ती मला जरा डेंजर वाटते, तर मला इनसिक्युअर होतोय, कम्फर्टेबल नाही वाटत आहे, सो तिच्याशी बोलणं बंद कर. तर बोललो आता तू माझ्यासाठी एवढं करते तर मी तुझ्यासाठी एवढंच तर करू शकतो. म्हणून मी तुला कॉल केला सांगायला की दिव्या मी तुझ्याशी बोलणं बंद करतोय. ठीक आहे ना, चालेल ना तुला?
काय म्हैस आहेस काय हू करत बसलेस? आर यू बफेलो? यू आर बफेलो? नो. मला वाटतंय तसं. मग तेच बोललो, मग काय बोल करतेस? काय करू मी? मग मी तुला सांगितलं बाबा, माझ्यासाठी माझी गर्लफ्रेंड पहिले आहे, नंतर सगळे. माझी फॅमिली आणि माझी गर्लफ्रेंड, बाकी बेस्ट फ्रेंड सगळे नंतर. मग नाहीच करणार आहे, लाचचा कॉल होता. तो गाइस इसी के साथ हमारा प्रैंक हो चुका है सक्सेसफुल और दिव्या को मैंने टमाटर जैसे लाल कर दिए. ऐसा भड़के रहेंगे लेकिन उसको मैं जब कल अभी मैं कुछ बोलेगा नहीं, उसको जाने तो मेरे को कॉल नहीं करेगी क्योंकि उसका गुस्सा मतलब अलग लेवल का गुस्सा है. कल जब व्लॉग अपलोड करूंगा तब उससे अरे हिंदी नीट नाही येते गाईज, मराठी. तर उद्या जर मी व्लॉग अपलोड केला तर तेव्हा ती व्लॉग नक्कीच बघणार आणि मग तिला समजणार की भावेश माझ्यावर प्रँक करत होता. तेव्हा तीच मला समोरून कॉल करेल. काय हरकत नाही, तोपर्यंत आपण जरा रिलॅक्स लावू, कारण की पेशन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. म्हणून पेशन्स ठेवा गाईज, कुठल्याही गोष्टी पेशन्स ठेवा. पण तुम्हाला व्लॉग कसा वाटला, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हाही कॉन्टेंट तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये पप्पी पाठवा सगळ्यांनी, कारण की आपण तसं आहे, बाकी काही विषय नाही. तर भेटू गाईज पुढच्या व्हिडिओमध्ये. तर जो पण चॅनलला नवीन असेल, लवकरच आपले 50K होणार आहेत गाईज, लवकरच 50K होणार आहेत. तर जो पण चॅनलला नवीन आहे त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सॉरी गाईज, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटू पुढच्या उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टाटा. कैसा लगा मेरा मजाक?